अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्योग व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दबाव पाहायला मिळतो। दबावाची मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दबावाची मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये कुठेही दादागिरी नाही। कोणत्याही पक्षाच्या लोकांनी व्यावसायिकांवर दबाव आणल्यास गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना आदेश। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये दादागिरी होते तर काय ॲक्शन घेतली? पुण्यामधील दादागिरीला कोण जबाबदार? कोण? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल तर तुमच्या लोकांना आवरा, माजी पालकमंत्र्यांना विनंती। सुळेंचं अजित पवार यांना आवाहन। पुण्यामध्ये जे दादागिरीचं वातावरण आहे ते कुठेच नाही। फडणवीसांचा रोख अजित पवार यांच्याकडेच। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र। जयंत पाटलांच्या प्रेमापोटी मेळाव्याला हजेरी लावली, राज ठाकरे यांचं वक्तव्य। जर एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अर्बन नक्षल म्हणून अटक करू शकतं। मराठी माणसाचा सन्मान राखूनच उद्योग आणावे लागतील। शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांचा सरकारवर घणाघात। कायदा न वाचता अशा प्रकारे कमेंट्स केल्या जात आहेत। राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचा सीएम हिंदी कशी आणता येईल याबद्दल विचार करतो। मोदी शहांना गुजरातींबद्दल प्रेम, मग आम्ही संकुचित कसे? शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांची टीका। रायगडमध्ये उद्योग येत आहेत पण मराठी माणसाचं काय? उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा, राज ठाकरेंचं मेळाव्यामधून आवाहन। मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा किंवा केंद्रशासित करण्याचा विचार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे केवळ एकत्र येऊन फायदा नाही, त्यांच्यासोबत राज्यातील सर्व मराठी माणसांच्या संघटना एकत्र यायला हव्यात। शेकापच्या मेळाव्यातून संजय राऊतांचं आवाहन। महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातात राहिलं पाहिजे। मराठी संस्कृतीवर आज आक्रमण होतं। हिंदी भाषेवरून संजय राऊत यांची टीका। कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची माणसं नोंद ठेवतात। कृषी मंत्री भरणेंचं वक्तव्य तर जनतेच्या भल्यासाठी नियम थोडे बाजूला ठेवून मार्ग काढावा लागतो। अजित पवार यांचं स्पष्टीकरण। वाकडं काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, रोहित पवारांचा दत्ता भरणे यांना थेट इशारा। वाकडी कामं करून आणि बेईमानी करून जे लोक सत्तेमध्ये आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही। कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांची टीका। राजीनाम्याऐवजी फक्त समज, फडणवीसांची मूल्य कुठे गेली? रम्मी आणि 3 पत्तीला आपण आता ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल। कोकाटे यांच्या खातेबदलावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात। शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन। संघटनेचे 150 ते 200 पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर पक्षप्रवेश। यवतमाळमधील भाजपा पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। कृषी मंत्रीपद सोडल्यावर माणिकराव कोकाटेंचा ट्विट। कृषी मंत्री असताना केलेली कामं कोकाटेंनी मांडली। संधीमुळे शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी काम करता आल्याचा उल्लेख। रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेत केवलकर प्रकरणाची माहिती दिली। योग्य वेळी मी बोलणार, रोहिणी खडसेंची माध्यमांसमोर प्रतिक्रिया। तुमच्या आजोबांनी देशाचं राजकारण केलं, ते कशा पद्धतीने माहिती घेत होते त्याचा अभ्यास रोहित पवार यांनी करावा। राजेंद्र राऊत यांची रोहित पवारांवर टीका तर त्यांची वागणूक आणि अहंकार त्यामुळे ते घरी बसलेत, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका। महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने गुजराती नाट्यप्रयोग। दरम्यान मनसे कामगार सेनेच्या मनोज चव्हाण यांचा विरोध तर नाट्यप्रयोगानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। दादरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर शिंदेंची युवासेना आक्रमक। चायना एनसी मनीषा कायंदे आणि शीतल म्हात्रे रस्त्यावर। शिवसेनेचा टिळक भवनाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला। मुंबईच्या टिळक भवनाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। शिंदेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी। भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटला पाहिजे। भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका। काँग्रेसचा हिंदूंना बदनाम करण्याचा एकमेव अजेंडा राहुल गांधींना आवडतं ते पृथ्वीराज चव्हाण बोलतात।
प्रकाश महाजन यांची टीका. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा जालन्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून निषेध. पृथ्वीराज चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त. पुढील काळामध्ये चव्हाणांच्या तोंडाला काळं फासण्याचा आक्रमक इशारा दिला. शिंदेच्या शिवसेनेचे राजू साबळेंसह प्रवीण ठाकूर यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कालच्या जाळपोळीच्या घटनेनंतर दौंडच्या यवतमध्ये जमावबंदी लागू. शाळांना सुट्टी. 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट नंतर हिंसा भडकली होती. पुणे कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा. यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. सामाजिक वातावरण बिघडू नये, पवारांनी फडणवीसांना सांगितलं. यवतमधील घटनेनंतर पवारांचा मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद. मॉर्गन स्टॅनली संस्थेच्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक. महाराष्ट्राच्या जगातील 28व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका. मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये मत व्यक्त. राहुल गांधींनी कोणत्याही मुद्द्यावर पत्र पाठवलेलं नाही. राहुल गांधी बेकायदेशीर आरोप करतायत. राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्ट शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणीच्या तारखांचा खेळ करते. सामनातून हल्लाबोल. सरन्यायाधीशांकडे देश मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. तेलंगणातील प्रकरणावरून सामनातून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणामध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय होणार. क्लबचे प्रतिनिधी म्हणून रवींद्र चव्हाणांना एमसीएकडून अधिकार बहाल. चव्हाण नोव्हेंबरमधील एमसीएच्या कार्यकारिणीची निवडणूक लढवण्याच्या चर्चा. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे नागपुरातील भाजप नेते प्रकाश टेकाडे यांची पक्षामधून हकालपट्टी. नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारेंकडून टेकाडे 6 वर्षांसाठी निलंबित. 8 महिन्यापासून पक्षामध्ये सक्रिय नसल्यामुळे कारवाईची चर्चा. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर हल्ला. 5 आरोपींना अटक. निलेश भेंडेंची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून नायगावच्या विडीडी चाळीच्या पुनर्विकासामधील घरांची पाहणी. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाकडून बॅनरबाजी, तर आव्हाड समर्थकांकडून विडीडी चाळ पुनर्बांधणीचे जनक असे बॅनर. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडेंनी संग्राम जगताप यांची भेट घेतली. धारकरी आणि वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या कुटुंबाला भेट देऊन आनंद मिळाला. भिडेंची प्रतिक्रिया. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पूजा. आगामी कुंभमेळ्याचा देखील पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. सोलापुरात शिंदेच्या शिवसेनेला धक्का. संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यानंतर 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. जिल्हा समन्वयक, उपजिल्हा प्रमुखांसह तालुका प्रमुखांचा राजीनामा. पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेणार. दिलीप कोल्हेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या भोर मतदारसंघातील भाजपसह इतर पक्षातले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वात अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. साताऱ्याच्या कुसगावमध्ये ग्रामस्थांच्या स्टोन क्रशर विरोधामधील लढ्यासाठी आमदार रोहित पवार यांचा पुढाकार. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थ आणि आमदार रोहित पवार यांची बैठक. नागपुरात ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून सुद्धा दिव्याचं कौतुक. दिव्या देशमुखने नुकताच फाईड महिला विश्वचषक जिंकून देशाची पहिली मान उंचावली आहे. दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सोलापुरात धनगर समाजाकडून जल्लोष. भरणेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत जल्लोष. महादेवी हत्तीडीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटलांकडून सह्यांची मोहीम. आतापर्यंत 2,04,421 कोल्हापूरकरांकडून स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद. कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई. शिवाजी पार्क पोलिसात एका पक्षप्रेमीवर गुन्हा दाखल. महानगरपालिकेकडून अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे महापालिकेला कोर्टाचे आदेश. कोल्हापुरात वर्षानगरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला तीव्र विरोध. पालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इतरत्र हटवावा, स्थानिक नागरिकांची मागणी.
वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्यावर आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रेड्डी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप। 41 अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाईनंतर वाय.एस. रेड्डी वादात सापडली। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून